त्यासाठी मी हे नाना वाचून दाखवलं. आता तुम्हाला ग्रुपवर पण पाठवतो, ग्रुपवरनं तुम्ही वाचा, ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी वाचा, त्याप्रमाणे अनुकरण करा, अशी मी या प्रवचनाच्या निरूपणाच्या दृष्टिकोनातून मी ही तुम्ही सर्वांनी या ठिकाणी अत्यंत श्रद्धेनं आणि प्रेमपूर्वक तुम्ही ऐकलं. अशीच तुम्ही कायमस्वरूपी पंढरपूरपर्यंत तुम्ही सहकार्य करा, जेणेकरून तुम्हाला आठवण व्हायला पाहिजे. नमस्कार. सध्या हडपसरमध्ये उद्या दोन्ही पालख्यांचं आगमन होत आहे. दरवर्षीप्रमाणे अनेक दिंड्या या हडपसरच्या मुक्कामाला येत असतात. अशाच दिंडीच्या भेटीसाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. गेल्या 37 वर्षांपासून सातारा जिल्ह्यातली दिंडी या ठिकाणी पायी वारी करत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमागे वाटचाल करत आहे. आपण आता चर्चा करणार आहोत उत्तम शेलार, ज्यांचं वय 74 आहे. त्यांना काय आपण प्रश्न विचारणार आहोत आणि ह्या दिंडीचं संपूर्ण मार्गक्रमण कसं असतं, मुक्काम कसे असतात, ह्या दिंडीची वाटचाल कशी झाली, हे सर्व आपण या मुलाखतीद्वारे आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार बाबा. रामकृष्ण हरी. मला सांगा, आपल्या ह्या दिंडीची स्थापना कधी झाली आणि या दिंडीची प्रेरणा कुणापासून मिळाली आणि वाटचाल कशी झाली? या दिंडीची स्थापना 1999 मध्ये झाले. नाही, सॉरी, 1989 मध्ये झाले. 5 वर्ष आम्ही बिना नंबरचे चाललो आणि नंतर 5 वर्षानंतर आम्हाला 95 साली आम्हाला 1195 म्हणून नंबर मिळाला. तो टेम्पररी नंबर होता, म्हणजे तात्पुरता नंबर होता. त्या 1195 नंतर आम्ही चालल्यानंतर मग 5 वर्षानंतर आम्हाला 157 नंबर असा माऊलीच्या संस्थांकडून आम्हाला मिळालेला आहे. आपल्या दिंडीचं नाव काय? ह्या शांत मारुती वैष्णव मंडळ म्हणून नाव आहे. शांत मारुती दिंडी सोहळा म्हणून प्रख्यात आहे. आणि याचा ह्या दिंडीमध्ये कोणत्या कोणत्या गावातील वारकरी प्रमुख येतात? या दिंडीतले वारकरी म्हणजे सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि धुळे, जळगाव मधले लोक आहेत. मला सांगा, या दिंडीचा इतिहास काय आहे, नक्की परंपरा काय? या दिंडीचा इतिहास म्हणजे वैकुंठवासी शरद लेवे हे सातारा शहराचे नगरसेवक होते नगरपालिकेमध्ये, आणि त्यांना भजनाची आवड होती. त्यांच्या 2 पिढ्या आधी सुद्धा त्यांच्या कुटुंबामध्ये, घराण्यामध्ये एक साधक होऊन गेले आणि त्या साधकांच्या त्या परंपरेनुसार त्यांना सुद्धा भजनाची आवड निर्माण झाली. आणि मी सुद्धा माझ्या नोकरीच्या निमित्तानं मी ह्याच्यामध्ये सातारा शहरामध्ये राहायला गेलो होतो, माझ्या सहकुटुंब. तर त्यावेळेला आपणची माझी ओळख झाली आणि नंतर आम्ही गारेच्या गणपती मंदिर आहे, शांत मारुतीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये भजनाच्या माध्यमातून आपण हा दिंडी सोहळा स्थापन केला आणि आपण दिंडी मालक झाले आणि मी दिंडी चालक झालो तेव्हापासून, स्थापनेपासून. मग आता आपल्या जी दिंडी आहे त्याचा मालक कोण आहे आणि चालक कोण आहे? ह्याचे मालक आता शरद आपले वैकुंठवासी शरद आपले होते. त्याच्या पश्चात त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळं त्यांचा मुलगा आता मालक आहे, विजय शरद लेवे च्या मालक आहेत. आणि मी दिंडीचा चालक उत्तम रामचंद्र शेलार आहे. आपल्या दरवर्षी या दिंडीमध्ये किती वारकरी सहभागी होतात? साधारण पंढरपूर पर्यंत 300 वारकरी होतात, कारण ही सातारा जिल्ह्यातून जाते ना वारी, त्यामुळे लोणंद फलटणला आमच्यात आणखीन वारकरी सामील होतात. आणि साधारण ज्यावेळेस तुम्ही स्थापना केली होती या दिंडीची, त्यावेळेस किती वारकरी होते आणि आता किती वारकरी यावर्षी? त्यावेळेला सुरुवातीला आम्ही एक 50-60 वारकरी घेऊन जात होतो
आणि आता 300 वारकरी वर गेलेत. जास्त आम्ही वारकरी जास्त वाढवत नाही, कारण का मॅनेजमेंटला आम्हाला त्रास होतो, म्हणून आम्ही जास्त वारकरी सामील करून घेत नाही. तर अनेक लोकांची इच्छा आहे की ह्या दिंडीमध्ये आपण चालावं. आता शिस्तीचा बाबत आणि तुमच्या ह्या दिंडीचं सगळं व्यवस्थापन कसं केलं जातं? आता आमची व्यवस्थापनातच माझं प्रवचन झालं. अच्छा. आता म्हणजे आता जे आमचा पहिला मुक्काम आहे, 2 दिवस मुक्काम असतो. या ठिकाणी दरवर्षी ठरल्याप्रमाणे 2 दिवस आम्ही इथं व्यवस्थापन करत असतो. हडपसर. हडपसरला स्वच्छता, रांगेमध्ये चालणे, पुन्हा अभंग म्हणणे किंवा एक चित्त करणे, असं आमचं सर्वांना इथं सांगितलं जातं. त्याप्रमाणे वारकरी पंढरपूरपर्यंत यशस्वीरित्या ही वारी करतात. मार्गक्रमण करत असतात. वारी दरम्यान वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था किंवा वैद्यकीय सुविधा ह्या कशा पुरवल्या जातात? निवास व्यवस्था ही, भोजन व्यवस्था ही आमची इथं हे आहेत, आचार्य आहेत. आणि आम्ही महिलांचे ग्रुप पाडतो, 10 महिलांचे ग्रुप पाडतो आणि एक आज केला, उद्या परवा असे 4 ग्रुप करतो आणि प्रत्येक वेळेला पाठवत असतो. आणि त्यांना निवासाची सोय, टेंट असतात, टेंट आहेत आणि टेंटवर निवास करतात. आणि वैद्यकीय सुविधा ही शासनाकडून असते. आम्ही काही वैद्यकीय व्यवस्था, डॉक्टर वगैरे आमच्या सोबत नसतो. समजा एखादा वारकरी आजारी पडला तर मग त्याला कशा पद्धतीने? आमच्याकडे छोटी गाडी आहे, छोटी गाडी आहे. तर छोट्या गाडीनं आम्ही दवाखान्यापर्यंत त्यांना पोच करतो. या वारीमध्ये तुमच्या या दिंडीमध्ये एकूण महिलांचा आणि युवकांचा किती सहभाग आहे? महिलांचा आणि युवकांचा भरपूर मोठा सहभाग आहे. आणि आमची युवकांची दिंडी म्हणून आम्हाला सगळे लोक बघतात. हा, कारण का आमची दिंडी चालल्यानंतर जी पावल्या करतात ना युवक, ते बघतच राहतात आणि सगळे कौतुकच करतात युवकांचे. आपल्या दिंडीमध्ये टाळ, मृदुंग, भजन आणि कीर्तनाची जी परंपरा आहे ती कशी पाळली जाते? परंपरा ही आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो. त्यातून मुलं काही मृदंग वाजवतात, काही हे करतात. जशा त्यांच्या अंगभूत गुण असतील, कला असेल, त्या कलेप्रमाणे आम्ही त्यांना तिथं त्या क्षेत्रामध्ये पाठवत असतो. आता मग सांगा, वारी दरम्यान अनेक अडचणी येतात, त्याच्यावर कशा पद्धतीने तुम्ही मात करता? अडचणी अनेक आल्या तरी, परंतु सर्व सहकार्य असतं सर्व लोकांचं. त्या सहकार्याच्या जीवावर, वारकऱ्यांच्याच जीवावर ही दिंडी चाललेला असतो, सोहळा चाललेला असतो. दुसरं कोण नाही. शासन अपुरं पडतं, पण वारकरी पूर्ण होतात. तर मग सांगा, आता ही वारी तुमची दिंडी जी आहे साधारण 1991 ला चालू झाली हा, आणि त्याच्यानंतर हा 2026 चालू आहे. तर साधारण 30, 35, 40 वर्षांचा हा कालावधी आहे. तर याच्यामध्ये मग हा जो सगळा काळ बदलतोय, त्याच्याप्रमाणे मग तुम्ही कशा पद्धतीने बदल तुम्ही स्वीकारत गेलाय? आम्ही पहिलं म्हणजे ज्या सुविधा नव्हत्या, पहिलं गॅस नव्हते, जळण नव्हतं, आता गॅस आहेत. बरोबर. पुन्हा लाईट नव्हती, त्यावेळेला कंदील होते. आमच्या दिंडीमध्ये पण आम्ही कंदील वापरले. प्रत्येक तंबूमध्ये एक कंदील असायचा. आता कंदील गेले, जनरेटर आला, पुन्हा वीज आली. ही विजेची व्यवस्था होते, जनरेटरची व्यवस्था होते. पहिले समाजामध्ये पिठलं भाकरी वाढायची वारकऱ्यांना, पिठलं भाकरी असायची, दुसरा पदार्थच नसायचा. आता अनेक पदार्थ मिळतात, म्हणजे गुलाबजाम पासून ते पनीर पासून ते अनेक पदार्थ मिळतात. असा किंवा या प्रथेबद्दल किंवा या संपूर्ण वारीबद्दल तुम्ही काय संदेश द्याल? संदेश म्हणजे आपण इथं तरुण पिढी आता ही म्हणजे मोबाईलमध्ये किंवा ह्या डिजिटल दुनियेमध्ये भरपूर अडकलेले आहेत. आता एक 2 वर्षाचा मुलगा सुद्धा मोबाईल मागितल्याशिवाय जेवत नाही. आणि हे जी पिढी जी अशी बदल होत चालला आहे पिढीमध्ये, त्या पिढीमध्ये जर बदल करायचा असेल तर संप्रदायाशिवाय पर्याय नाही. आणि त्यांनी त्या पर्यायासाठी सर्व तरुणांनी यामध्ये सामील व्हावं
आणि ही परंपरा अखंड चालू ठेवावी अशा मी या ठिकाणी प्रेरणा देऊ शकतो. आपल्या ही जी दिंडीमध्ये हा जो 15 दिवसांचा कालावधी आहे, त्यानंतर पण वर्षभर तुम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवत असता. हा तर ह्या सर्व तुमचा परिवाराचा याच्यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात किंवा निसर्गाचा समतोल राखण्यासंदर्भात काही उपक्रम केले जातात का? हा आम्ही आता कोरोना काळामध्ये दिंडी निघाली नाही 2 वर्ष. मग आम्ही काय केलं, सर्व वारकरी प्रमुख तरुण वारकरी असतात आमच्याकडे, मग तरुणांना घेतलं मी आणि नर्सरीमध्ये गेलो आणि आंब्याची झाडं आणलीत आणि प्रत्येकाला 2 आंब्याची झाडं दिली. एकाला नाव ठेवलं विठोबा आणि एकाला नाव ठेवलं रुक्मिणी. अशी प्रत्येक कुटुंबाला आम्ही 2-2 झाडं आम्ही कोरोना काळामध्ये दिली की जेणेकरून पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल. अशा दृष्टिकोनातून आम्ही तो एक पर्यावरणाचा कार्यक्रम केला. दुसरं प्लॅस्टिक, आता सुद्धा प्लॅस्टिक आणि पाण्याचं संवर्धन कसं होईल, काटकसर कशी होईल पाण्याची, हे आम्ही आता सर्वांना सूचना देत असतो. मला सांगा, ही वारी जी आहे, त्या वारीचा आणि ह्या सर्व दिंडीचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर काही प्रभाव पडलाय का तुमच्या? माझ्यावर भरपूर प्रभाव पडलाय आणि माझ्या घरात परंपरा आहे. माझी ही 3री पिढी आहे. म्हणजे आमचे आई वडील माळकरी होते. दोन्ही भाव ते माळकरी आहेत. दोन्ही माझ्या भाऊजया त्या माळकरी आहेत. माझी 2 मुलं इंजिनियर आहेत. त्यापैकी 1 जण माळकरी आहे, 1 सून माळकरी आहे. अशी आमची 3री पिढी आम्ही या संप्रदायामध्ये आज आहे. मला सांगा, तुम्ही आता लहानपणापासून या 3री पिढीमध्ये, म्हणजे लहानपणापासून या वारीच्या भक्तीच्या संप्रदायात आहात. नेमका विठ्ठल भक्तीचा अर्थ काय? विठ्ठल भक्तीचा अर्थ म्हणजे या ठिकाणी जातवीत कोळ खुशीळ मात, म्हणजे जात वीत कोळ काही या ठिकाणी मानलं जात नाही. संपूर्ण म्हणजे जातपात विसरून हा संप्रदाय म्हणजे शिकवण आहे संप्रदायाची. ती उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. हा भाव बघूनच या ठिकाणी चाललेला असतो संप्रदाय. सर्वकडे समानता असली पाहिजे, समानता असली हा भाव हा दिंडीच्या. कारण मी अनेक वेळा पाहतो, मी आता पण तुमचं हे चाललं होतं, बरेच नियम सांगत होता किंवा प्रवचन चाललं होतं, ते झाल्यानंतर तुम्ही एकमेकांच्या पाया पडता. ते नेमकं काय आहे, नेमकं मला जाणून घ्यायचं. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका, असा संतांचा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पाया पडती जन एकमेका. इथं ज्या वेळेला आपण अभिमान घेऊन येतो, पण अभिमानाचं इथं संपला पाहिजे, हे त्याच्या मागं हे आहे. मी कोण मोठा आहे, मी मोठा कोण नाही, मी ह्याच्यापेक्षा कमी आहे. कारण एखाद्या वेळेला समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा विठ्ठल, पांडुरंग किंवा माऊली असू शकेल आणि त्याचं दर्शन मी घेतल्यानंतर हा जो भाव आहे, नम्रता आहे, ही त्या नम्रता दिसून येते, प्रेरित होते. बाबा मला सांगा, तुम्ही लहानपणापासून ही दिंडी करताय, वारी करताय, या दिंडी चालू झाल्यापासून एखादा कुठला असा अनुभव आहे का अविस्मरणीय, जो कधी विसरू शकत नाही? दिंडीमध्ये अविस्मरणीय म्हणजे प्रसंग म्हणजे बरडमध्ये 1 वर्ष आम्ही चाललो होतो आणि बरडमध्ये आमच्या पहाटे 4ला ट्रकचे ब्रेक फेल झाला आणि ट्रकमध्ये 25 माणसं होती आणि त्या 25 माणसांचा जीव धोक्यात होता. एकदम डिवायडरवर जाणार होता, तेवढ्यात वाचला. आम्ही एकदम थरथर अवतरत होतो. मी म्हटलं आता हे काय संकट ओढवलं, परंतु माऊलीच्या कृपेनं आणि पांडुरंगाच्या कृपेनं सगळे सुरक्षित राहिले. हा पुन्हा जीवनात कधीच प्रसंग येऊ नये आणि येणार सुद्धा नाही, अशी माझी माऊलीकडे प्रार्थना आहे. मला सांगा, दिंडीचं पुढील नियोजन किंवा काय उद्दिष्ट आहेत तुमची? उद्दिष्ट म्हणजे हेच की समाज निर्व्यसनी व्हावा आणि सुसंस्कृत व्हावा, हेच आमचं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट फार आमच्या दिंडीचं तर नाही. आपला हा जो वारकरी संप्रदाय गेली 700-800 वर्ष, हजारो वर्ष या महाराष्ट्रामध्ये आहे किंवा संपूर्ण भारतभर
जगभर पसरलेला आहे. आता आज आपण पाहिलंही असेल, लंडनवरनं ही दिंडी आलेली आहे. तर या संपूर्ण संप्रदायाची किंवा दिंडीची ही शिकवण जी आहे समानतेची, ही शिकवण जी आहे त्यातून काय तरुणांनी घ्यावं? ह्या तरुणांनी म्हणजे आता समाजाची जी दिशा आहे ती मगाशी पण मी सांगितलं, ही दिशा बदलायची असेल तर ह्या दिशा बदलत असतात संतांचेच विचार आपल्याला ते प्रभावी पडतील, दुसरे विचार प्रभावी पडू शकत नाही. समाजामध्ये प्रबोधनकार अनेक आहेत, पण सुविचार आणि सुसंस्कार करणारे संतांशिवाय नाही. संतच तारू शकतात, जगाला संतच तारू शकतात. आणि संतांनी पर्यावरण सगळं हे आपण आत्ता जरी बोलत असलो तरी माऊलींनी, तुकाराम महाराजांनी, एकनाथ महाराजांनी पर्यावरणावर अनेक अभंग केलेले आहेत, ते सर्वांना ज्ञात आहेत. आणि आजच्या तुम्ही आता हे सर्व ह्या गोष्टी सांगितल्या, आजचा जो समाज जो आहे तो मोबाईलमध्ये आहे किंवा इतर सर्व सोशल मीडियामध्ये जास्त आपण पाहायला मिळतो. तर आजही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे त्यांच्यासाठी उपयोगाची खरंच आहे का? हा, उपयोगाचे आहेत ना. उपयोग म्हणजे आतापर्यंत आपण जो सगळा सार आहे, सार ग्रंथांचा असू द्या, सगळा दिंडीचा असू द्या, सोहळ्याचा सारच आहे की सुसंस्कार. समाज सुसंस्कार झाला ना तर ते सगळं होणार आहे. असे म्हणजे संतांनी सुद्धा मागणे एक तुझं प्रती आहे, देशील तरी दे पांडुरंग. या संतांचं निर्वी हेच मध्ये दे, अनेक तुझे काय नको मला, असं मागणीच केलेली आहे. तर आपण या ठिकाणी सर्व वारीबाबतचे विचार किंवा तरुणांना ही वारी कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहे, समाजासाठी ही वारी का महत्वाची आहे, गेल्या हजारो वर्षांपासून हा वारकरी संप्रदाय या समाजाला दिशा देत आहे. 15 दिवसांची ही वारी जरी असली तरी जीवनामध्ये या वारीचा प्रभाव नक्की पडतो, असं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. तर निश्चित ही वारी अखंडपणे अशीच राहावं. संत तुकाराम महाराज असतील, संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज असतील, यांनी जी शिकवण त्यांच्या आयुष्यामध्ये दिली तीच खरी शिकवण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या विचारांची शिदोरी ठरणार आहे, असाच विचार या ठिकाणी मांडला गेला. कॅमेरामनसह गोविंद कुंजीर, मी पत्रकार मुकेश वाडकर, महाराष्ट्रनामा, हडपसर.